आम्ही सारे खवय्ये. विदर्भातला एक खमंग पदार्थ, प्रसिद्ध विदर्भामध्ये ते वडे मिश्र डाळींचे फेमस आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांचं एक छान शोध लावलेला आहे. तर तो शोध काय आहे, त्याचं नाव काय दिले? आळूचे वडे. आळूचे वडे. ओके, आळूचे वडे आपण शिकतोय. एरवी आपण आळूची वडी खातो इकडे. हो, मी ते वडे साहित्य सांगा. हां, हे मिक्स डाळीचं वाटण आहे, कांदा, हे आळूचे पानं आहेत बारीक चिरलेली, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे, तीळ, हळद, कढीपत्ता, मीठ आणि कोथिंबीर. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि मला बहिणींना असं विचारायचं की ही जी तुम्ही मिक्स कडधान्य घेतलेत तर ह्याच्यात काय काय घेतलेले आहेत? याच्यात अर्धी वाटी चण्याची डाळ आहे आणि अर्धी वाटी सगळ्या मिक्स डाळी आहेत, एक एक मूठ असं. म्हणजे मूग, उडीद, मसूर, तुरीची डाळ नाही घ्यायची, त्याने मऊ पडते. मूग, मसूर, उडीद आणि थोडेसे हे पण कडधान्य घातले तरी चालते, चवळी, मटकी असेल ते घालू शकता, असं काही नाहीये की डाळीच घेतल्या पाहिजे असं काही नाही. पण युजल हे खरंच अतिशय मला आवडलं की तुम्ही सगळ्याच हे मिक्स घेतलेले आहेत. कारण आपल्या शरीरामध्ये जे आपल्याला ओमेगा घटक लागतात तर ते सगळ्या मिश्र कडधान्यांमधून आपल्याला मिळतात. कुठलं तरी एक कडधान्य खाण्यापेक्षा जर मिश्र डाळींचं काही खाल्लं तर आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे ओमेगा 3 असतात, तर ते 9 आपल्याला लागतात. अदरवाईज तर ते सगळे आपल्याला मिळतात. तर ते आपण ह्याच्यात मार्फत आपल्याला मिळणार. आणि प्लस प्रचंड प्रमाणात आयर्न अळूमध्ये भरपूर. तर तुम्ही अळू जे आता अळू बेसिकली खाजरं असतं, तर हे वडीचं भाजीचं कसलं घेतलंय? हे वडीचं घेतलंय, त्याला बारीक चिरून थोडं लिंबाचा रस लावून ठेवून द्यायचं 10-15 मिनिटं. त्याची जी खाज असते ती नाहीशी होऊन जाते त्याने. पण मग लिंबू लावल्यानंतर धुवून पण घ्यायचं? हा, नंतर धुवून टाकायचं ना. अच्छा, लिंबू चिरल्यानंतरच लिंबू लावून ठेवायचा रस त्याचा, 10-15 मिनिटं राहू द्यायचं, मग स्वच्छ धुवून काढायचं पाण्याने. म्हणजे त्याचा जो खाजकेपणा असतो ना तो पाण्यात निघून जातो आणि त्याला एक लिंबामुळे पाण्याला चव पण येते. आता पटापट आपल्याला सगळं मिक्स करायचंय. आणि हे असं वाटतं आणि खूप बारीक नाही वाटायचं, भरड असं वाटायचं. आणि जवळजवळ याच्यात 7 प्रकारच्या डाळी आहेत. अच्छा, हा ते पण तुम्ही म्हणता तसं हे किती प्रमाण हवंय? हे ते पूर्ण घाला, असेल ते सगळं घालायचं. मूग, मसूर, मटकी, उडीद, चवळी, कारण कडधान्यात प्रोटीन पण भरपूर असतात. हो, हे मला खूप आवडले. आणि कांदा, आता हे घालू ना. हा, आलं, लसूण, मिरची, त्याची पेस्ट, त्याच्यानंतर कढीपत्ता, हळद. कढीपत्ता पण रोज असावा आपल्या आहारामध्ये. आणि याच्यात भरपूर कढीपत्ता असला तर याचा स्वाद अजून छान लागतो. मला खूप आवडेल, मी डेफिनेटली करीन. आणि नुसत्या कढीपत्त्याची चटणी पण छान होते. हे तुम्ही वरण पण लावणार आहात का? नाही, याच्यातच घालायचं. मग घालू ना थोडं. हा, बस. व्हिटॅमिन ई चिकार तिळामध्ये. हळद थोडीशी. हा, बस बस बस. एक त्या धान्यांचा रंग असावा तेवढंच. मीठ राहिलेलं आहे आता, मीठ आणि शेवटून मग कोथिंबीर. वहिनी, ह्याच्यात तुम्हाला काही सोडा वगैरे लागत नाही? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही ना. सॉफ्ट होतात छान, बिना सोड्यानी, बिना मोहननी. तेल वगैरे याच्यात काही घालायचं नाहीये. कोथिंबीर हीच घालू सगळी. हा, कोथिंबीर घालायचं. अत्यंत हेल्दी असं मला खूप आवडली ही डिश. फार तर अगदीच वाटेल असेल तर ह्याचा वडा तळण्याच्या ऐवजी ह्याचं थालीपीठ करा, पराठा करा, त्यात घट्ट कणिक टाकून मळून थोडंसं पराठा होतो. पाहिजे ते छोटे छोटे उत्तप्पे पण होतात, पुरी सारखे. पाहिजे ते काही पण करता येते. ढोकळा पण होतो ह्याचाच. हा, बरोबर. असा म्हणजे फक्त मला सोडा ढोकळ्यासाठी लागेल? नाही, सोड्याची गरज नाही, फक्त रात्रभर ठेवायचं, दुसऱ्या दिवशी करायचं. ओके. म्हणजे सोडा वगैरे हे जे प्रकार आहे जे शरीराला हानिकारक आहे ते याची गरज नाही. कसे तुम्ही शेप देताय? आता हे असं झालं ते समजायचं. आता आपण असं केलं ना, त्याचा वडा बनला रेग्युलर. हा, असं म्हणजे असं समजायचं हे बरोबर झालंय. आता काही ह्याला पाण्याचा हात लागला? काही नाही. असा शेप घ्यायचा. ओके. आणि असे तळायचे.
ठीक आहे, आम्ही असे करून घेतो वडे आणि मग तळणीची तयारी करतो. तळणीसाठी सज्ज झालेले आहेत गरमागरम वडे आणि आता ते तळायचे आहेत. तर सोडायचे, हा सोडा. तेल आता तापलेलं आहे तापलेलं आहे ना? आपलं बऱ्यापैकी. तर आपण ते चांगले खरपूस तळायला पाहिजेत ते. त्याचं थालीपीठ वगैरे केलं तर थोडंसं झाकण ठेवून करायला लागेल, कारण कडधान्य शिजवलेली नाही आहेत आपण, तर त्याच्यामुळे ते म्हणून आपण डीप फ्राय करतोय. डीप फ्राय करतोय म्हणजे ते व्यवस्थित आतपासून शिजली जातील. तर आता तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य कृती घ्या. अळूचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिक्स डाळीचं वाटण, कांदा, बारीक चिरलेली अळूची पानं, आलं लसूण मिरची पेस्ट, तीळ, हळद, कढीपत्ता, मीठ आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मिश्र डाळींचं वाटण घेऊन त्यामध्ये अळूची पानं, कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, कढीपत्ता, तीळ, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे वडे तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावेत. आम्ही